श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे आणि त्याचीच प्रतिकृती उभी केली आहे ठाण्यामध्ये पाचपकाडी इकडे। तर आज आपण जाऊया ते ठाण्यातलं प्रति तुळजाभवानी मंदिर बघायला। तर मित्रांनो, अगोदरपासून हे मंदिर इथे होतं, जे छोट्या स्वरूपात होतं मंदिर आणि त्याचं नवीन बांधकाम झालेलं आहे आणि पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे ह्या मंदिराचं। तर आपण सुरुवात करूया नवीन ब्लॉगला। तुळजाभवानी मातेचं मंदिर, खूप असे भाविक इथे आलेले आहेत। 30 एप्रिल 2025ला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरून या मंदिराचं उद्घाटन झालं आणि खूप मोठी नेती मंडळी आलेली हे उद्घाटन करायला। बघा, खूप सुरेख असं छान असं मंदिर बांधलेलं आहे जर तुम्ही बघाल तर, आणि पूर्ण हे काळ्या दगडामध्ये मंदिर बांधलेलं आहे। तुम्हाला जर लांबून बघितलं ना तर तुम्हाला असं वाटेल की प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये या मंदिराचं काम केलेलं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर हे एक शक्तिपीठ आहे आणि श्री छत्रपती महाराजांना त्या तुळजामातेने भवानी तलवार दिलेली आणि त्याच्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। तर असं हे मंदिर ठाण्यापासून स्टेशनपासून अगदी जवळ आहे, पण तुम्हाला इथे यायचं असेल तर शेअर रिक्षा करू शकता किंवा PMTच्या बसेस सुद्धा आहेत, किंवा मग गाडीने येत असाल तर तीनाथ नाक्यावरून यायला रस्ता आहे, किंवा नितीन कंपनीवरून राईटला आपण टर्न केला की पाचपकाडी एरिया येतो, तिथे हे मंदिर आहे। तसं बाहेर अशी दुकानं पण लावलेली आहेत मंदिराच्या बाहेर। ही खणनारळाची ओटी आहे मला वाटतं, आणि आता मंदिर सुरुवात होऊन 4च दिवस झाले। त्याचं ॲक्च्युली ओरिजिनल मंदिर जे आहे ते तुळजापूरला आहे आणि धाराशिवमध्ये येतं ते, आणि ते ओरिजिनल मंदिर आहे ते हेमाडपंथी बांधकाम आहे त्याचं। हे सुद्धा त्याच बेसवरती केलेलं आहे। अगदी तुम्हाला बघितलं तर सेम छोट्या स्वरूपाची प्रतिकृती दिसते आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे। आता हे जे इथे लाकडाच्या पट्ट्या दिसतात ना, त्याच्यावरती ॲक्च्युली त्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी फुलांची आरास केलेली, त्याच्यामुळे त्या तिथे आहेत। मला वाटतं ती फुलं काढलेली आहेत। आणि खांब बघा ना, हे सगळे खांब दगडामध्ये बांधलेले आहेत। खूप छान असं बांधकाम केलेलं आहे, अगदी जुन्या पद्धतीचं जे पेशवेकालीन टाईपमध्ये हे दगडी बांधकाम आहे आणि लाकडाचा पण वापर केलेला आहे। कमानी सगळ्या लाकडामध्ये बांधलेल्या आहेत आणि तुळजाभवानी माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून सुद्धा ओळखली जाते। कमेंटमध्ये करा किती लोक ह्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत, ठाण्याच्या सुद्धा आणि ओरिजिनल जे सोलापूरमध्ये त्या मंदिरात सुद्धा गेलेले आहेत लोक। ठाण्यावरून अगदी जवळ आहे। आता हे बघा, हे दीपमाळा लावण्यासाठी एक खांब उभे केलेलं आहे। खूप छान असा खांब आहे हा दीपमाळा लावण्यासाठी, आणि सेम त्याच धर्तीवर आहे असाच मला वाटतं दीपमाळा लावलेला दीपमाळा लावण्यासाठी जो खांब आहे तो आई तुळजाभवानीच्या मंदिरात असेल सोलापूरमध्ये। ॲक्च्युली रात्री यायला पाहिजे, कारण रात्री आल्यानंतर ह्या मला वाटतं इथे दीपमाळा लावत असतील तर खूप सुरेख वाटत असेल आणि लाईटिंग वगैरे सुद्धा केलेली असेल। तरी आता जास्त गर्दी नाही आहे मंदिरामध्ये, खूप कमी भाविक आहेत, तरी लाईन आहे, एक 100-1 लोक असतील मंदिरात आता। तर मी जसं मागचा व्हिडिओ बनवलेला ठाण्याच्या तलावांवर, तसं आता ठाण्याच्या ह्या वैभवामध्ये अजून एक भर पडलेली आहे, आई तुळजाभवानीचं मंदिर। आणि खूप सुरेख असं बांधकाम केलं आहे बघा। हे मला वाटतं ही सागाची कमान आहे, हा पुढे मोर दिसतोय आणि हे सगळे खांब बांधलेले आहेत। जर तुम्ही बघाल तर हे इकडे 3 खांब आहेत आणि इकडे 3 खांब आहेत, असे 6, आणि त्याच्या बाहेर सुद्धा त्या साईडला खांब आहेत टोटल। हे बघा, जर हे आपण खांब बघितलेत ना आता जवळून तर तुम्हाला कळेल हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे नाहीत, पण लांबून बघताना आपल्याला असं वाटतं की हा गणपतीचा जसा देखावा असतो ना, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं मंदिर आहे। पण
आता हे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे. हे बघा, ही मोराची कमान, खूप छान असं काम केलेलं आहे, सुरेख. जास्त हे नाही केलेलं, एकदम सिंपल काम केलेलं आहे मंदिरामध्ये. मी बघितलं तर खूप बारीक नक्षीकाम नाही आहे, पण जे आहे ते एकदम सुरेख आहे. आता पुढे गेल्यावर आपल्याला मंदिराचं आवार दर्शनी पडतं आणि इथे बघा, या प्रशस्त अशा आवारात त्यांना भाविकांना बसण्याची सोय पण केलेली आहे. इथूनच तुम्हाला तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं मुख्य गाभाऱ्याचं दर्शन होतं. आणि अजून मला वाटतं थोडं काम बाकी आहे. इथे बघा, इथे बसायला अशी व्यवस्था केलेली आहे. जर लोकांना ध्यानधारणा करायची असेल तर लोक इथे बसू शकतात. खूप मोठा असा आवार आहे आणि मध्येच असं एक मोठं वाहन आहे भवानी मातेचं. सिंह बसवलेलं आहे. मला वाटतं भवानी मातेचं वाहन सुद्धा सिंह आहे. हे बघा, हे सगळं खांबांचं, हे पूर्ण काळ्या पाषाणात खांबांचं काम केलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर हे बघा, हे वाहन दिसतंय आपल्याला सिंहाचं, आणि तो सुद्धा काळ्या दगडामध्येच केलेला आहे, कोरलेला आहे पूर्ण. आणि पूर्ण मला वाटतं सिंगल दगडामध्ये बनवलेला हा सिंह आहे. एकदम बारीक नक्षीकाम नाही आहे, पण खूप छान असं काम केलेलं आहे. हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे दगडामध्ये. तर ही आपल्याला देवीची मूर्ती दिसते. पुढे गेल्यावर मंदिराचं आवार दर्शनी पडतं आणि प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. इथूनच तुळजाभवानी देवीचं मंदिराचं दर्शन होतं बघा. आणि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दरवाज्यात अजून काम बाकी आहे, त्यावर सुरेख असं नक्षीकाम करण्यात आलं. आणि इथेच बघा, तुम्हाला दिसत तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी ही काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते. आणि जशी मूर्ती ही ज्या मेन मंदिरामध्ये आहे सोलापूरच्या तुळजाभवानीच्या 3 फूट उंचाची जी स्वयंभू मूर्ती आहे, तशीच अष्टभुजा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आल्या आहेत बघा. आणि आईच्या 8 हातात त्रिशूळ आहेत. बिस्वा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपत्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर पाण्याचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहे. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. आता आपण बघतोय की मूर्तीला पूर्ण सोन्याचे आभूषण मढवले आणि इथे या पादुका ठेवलेल्या आहेत. अजून थोडं काम बाकी आहे मागे, तर ते सुद्धा होईल लवकरच. बघा ना, मूर्तीला बघितल्यानंतरच एक वेगळाच प्रसन्न भाव येतो आणि खूप शांत असं वाटतं. इतकं छान मंदिर बांधलेलं आहे ना. आता आपण आलो मंदिराच्या मागच्या बाजूला व इथून सुद्धा तुळजाभवानीचं दर्शन होतं. तर असा माझा आज मी तुळजाभवानी आईच्या दर्शनाला गेलेलो. तर असा हा तुळजाभवानीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे मंदिर बघायला नक्कीच या. हे पूर्ण जर तुम्ही बघाल ना, या आवारामध्ये हे दगडी पिलरला दिसत आहेत, खांब दिसत आहेत पूर्णच्या पूर्ण. मला वाटतं इथे नवरात्रीच्या काळामध्ये आहे ना खूप गर्दी असेल आता, आणि यावर्षी नवरात्री इथे जोरात असेल. आणि श्री तुळजाभवानी आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे. इथे खूप सुंदर असं लिहिलेलं आई तुळजाभवानी. मला नवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असेल. यावर्षी नवरात्री इकडे खूप मोठी असेल. मला वाटतं नवरात्र काळात 9 दिवस पूजा होईल, घटस्थापना होईल. आणि तसंच ज्या पद्धतीने सोलापूरला केलं जातं त्या पद्धतीनेच इथे सगळे विधिवत पूजा होईल. आता बघा ना, इथे पण हे हत्तींचं बांधकाम केलेलं आहे. खूप छान असं बांधकाम केलेलं आहे. एकदम पुरातन काळाचं बांधकाम वाटतं. आणि खरं लांबून बघितल्यानंतर लोकांना वाटणार नाही, पण हे जवळ बघा. आता मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो. हे पूर्ण दगडात केलेलं आहे. हा हत्तीचा मुखवटा बघा. हत्तीचं मुख खूपच छान असं बांधकाम केलेलं आहे. पण माझ्या मते मला असं वाटतं नाही, अजून थोडंसं गडद काळं असताना तर अजून छान वाटलं असतं. आता थोडासा हा ग्रेइश कलरचा टोन आहे. कदाचित नंतर त्याला पॉलिश करतील सुद्धा मला वाटतं काळ्या रंगाने. आणि आजूबाजूला सुद्धा भरपूर मोठी जागा आहे. ह्या जागेमध्ये नवरात्र वगैरे आरामात करू शकतात.
त्या मागच्या बाजूला मी आलेलो आहे. अजून मला वाटतं इथे बांधकाम चालू आहे त्याचं हे दिसतंय. खूप सुरेख असं हे मंदिर आहे. खरंच नक्कीच प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट द्यावी.